प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजच्या वार्ताहर परिषदेमध्ये आपल्या सर्व वार्ताहर मित्रांचं स्वागत। माझ्या समवेत नव्याने ज्यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाली ते श्री क्लायड कॅस्ट्रो, माझे दुसरे सहकारी संजय तटकरे, महेश चव्हाण, उपस्थित सर्व मान्यवर। ना खाऊंगा ना खाने दूंगा असं घोषवाक्य म्हणत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देशामध्ये सत्ता स्थापन केली। त्यांच्या राजवटीमध्ये ओरॅकल कंपनीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या एका कंपनीला जवळपास $4 लाख हे चुकीच्या मार्गाने कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या संदर्भात देण्यात आले। ह्याचा खुलासा युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन यांनी केला आणि जवळपास $23 मिलियन दंड ओरॅकल ह्या कंपनीला लावला। जेव्हा हा भ्रष्टाचार झाला, $4 लाख जेव्हा भ्रष्टाचार झाला, तेव्हा रेल्वे मंत्रालय पियुष गोयल साहेबांकडे होतं आणि हा खुलासा झाल्यानंतर अजूनही रेल्वे मंत्रालयाने किंवा भारत सरकारने ह्याच्यामध्ये कुठलीच भूमिका घेतली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, ह्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे। $4 लाख भ्रष्टाचार करून ज्यांनी कंत्राट दिले अशा लोकांना सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करून जनतेच्या पुढे उभं केलं पाहिजे। ह्याच्या संदर्भात माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दसरा मेळावा हा बीकेसीच्या मैदानावर संपन्न झाला। वास्तविक खूप अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा राज्याला संबोधित करतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून राज्याला कुठली नवीन योजना मिळते का अशी अपेक्षा होती, परंतु तसं काहीच झालं नाही आणि सरकारकडे कुठलं निश्चित धोरण नसल्यामुळे बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतकरी आत्महत्या असेल, या कुठल्याच विषयांवर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले नाही। त्याच्यामुळे त्यांचा मेळावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टिकोनातून फेल झाल्याचं आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत। कालच्या मेळाव्याला एखादा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला त्यांनी बोलवलं असतं तर महाराष्ट्रातल्या लोकांना आधार मिळाला असता, परंतु चंपा थापाला त्या ठिकाणी बोलून मला वाटतं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा हा एक प्रकारचा अपमान आहे। काल मुख्यमंत्री महोदय बोलत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांनी टीका केली। त्यांनी जरूर करावी टीका, परंतु महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्याच्या प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला हेच सन्माननीय शिंदेसाहेब बसत होते आणि त्या काळामध्ये मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेले सर्व निर्णयांमध्ये शिंदेसाहेब सहभागी होते। त्याच्यामुळे आज असं म्हणणं की दुजाभाव करण्यात आला ही गोष्ट योग्य नाही, पूर्णपणे चुकीची आहे। ज्या पद्धतीचं भाषण काल सन्माननीय मुख्यमंत्री करत होते, काल जर खरं तर पाऊस आला असता तर हातासमोरची चिठ्ठी भिजली असती आणि पुढचं वाक्य किंवा पुढचं भाषण नेमकं काय करायचं हे त्यांना सुचलं नसतं। त्याच्यामुळे परमेश्वराचे लाख आभार की काल पाऊस पडला नाही। असू दे, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना विशेष करून मुख्यमंत्री पदाचं आपल्याकडे जबाबदारी असताना राज्याच्या लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि सर्वच्या सर्व अपेक्षा काल फोल ठरल्या। कुठलीही नवीन योजना एवढा मोठा मेळावा घेतल्यानंतर ते मांडू शकले नाही। वैचारिक दिवाळखोरपणा या सरकारचा आहे का अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। जी लोक बीकेसीच्या मैदानावर आली ती कशी आणली गेली ह्याच्याबद्दल सर्व माध्यमांनी सबंध दिवस काल दाखवलेलेच आहे आणि बीकेसीच्या शेजारी असलेलं मुंबई विद्यापीठाचं मैदान त्याच्यावर कसल्या बाटल्यांचा खच हा जमा झालाय ह्याचेही चित्रीकरण माध्यमांनी काल केलेलं असल्यामुळे वास्तविक कालची आणलेली गर्दी
ही दर्दी होती का की पैसे देऊन आणलेली गर्दी, ह्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने करावा. कालच्या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला काही मिळालं नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. उद्याच्या 2 तारखेला मुंबई अंधेरी पूर्वेची पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची जागा शिवसेनेचे दिवंगत आमदार श्री रमेश लटके यांच्याकडे होती. त्यांचं निधन झाल्यानंतर ती जागा रिकामी झाली आणि तिथे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो शिवसेनाचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाला जाहीर पाठिंबा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आमचे पवार साहेबांनी दर्शवलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं समर्थन आहे आणि पूर्ण सहयोग त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही करू. स्वतःला शिवसेना सांगणारे किंवा म्हणणारे यांना साधं भारतीय जनता पार्टीने विचारलंही नाही आणि भारतीय जनता पार्टीने त्या मतदारसंघामध्ये मुर्जी पटेल नावाचा उमेदवार हा त्या ठिकाणी दिलेला आहे. वास्तविक शिवसेना म्हणून जर भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाला जवळ केला असेल तर ती सीट त्यांना सोडायला पाहिजे होती. परंतु आज हे जर आपण पाहिलं तर ती सीट शिंदे गटाला न सुटता भारतीय जनता पार्टीलाच सुटली आहे. याच्यातनं सामान्य शिवसेना कार्यकर्ता आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला जे समजायचं होतं ते आम्ही समजून गेलेलो आहोत. महाविकास आघाडीची ही सीट शिवसेनेच्या उमेदवाराची ही सीट ऋतुजा रमेश लटके बहुतेक त्यांचं नाव आहे, ही सीट दणदणीत मतांनी आम्ही निवडून आणू असा निर्धार महाविकास आघाडी सरकारचा आहे, महाविकास आघाडीचा आहे. आपले काय विषय असतील सर? चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचा जो पाठिंबा आहे त्याच्यामुळे शिवसेनेला कुठे ना कुठे बळ मिळेल, म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उभं करण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली त्या सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलं. तेव्हापासूनच खरं तर आमचं पूर्ण समर्थन काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्धव ठाकरे साहेबांना आहे आणि उत्कृष्ट कामगिरी महाविकास आघाडी सरकारची झाली. देशाच्या टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं नाव आलं आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी त्यांना समर्थन देखील दिलं. जो गट निर्माण झाला तो एक राजकीय षडयंत्राचा भाग होता आणि त्याच्यामुळे अशा वेळेला जी खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, जे उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आहे, अशा शिवसेनेच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. अंधेरी पूर्व निवडणुकीचा निर्णय जर झालेला की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढता आहात, मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असाल किंवा महाविकास आघाडीची बैठक असेल या सत्तांतरानंतर अद्यापही झालेली नाही, त्याबाबत नेमकं काय सुरू? कारण काही दिवसापूर्वी होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली, काय निर्णय घेतला? मागच्या 2 महिन्यामध्ये राज्यात ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या त्याच्यामुळे काही कारणास्तव ती बैठक झाली नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आणि नेत्यांची बैठक लवकरच होणार आहे. आताच्या पोटनिवडणुकीमध्ये संपूर्ण समर्थन काँग्रेस पक्षाने देखील दिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील जाहीर केलेले. आगामी काळात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदा, महापालिका, नगर परिषदा असतील त्या त्या ठिकाणचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. भाजपच्या विरोधात दंड थोपटलाय नितीश कुमार यांनी. आता ते मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये आपला प्रवास करणार आहे. महाराष्ट्रात ते येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहे आणि राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांना, काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्या. तुम्हाला असं वाटतं का की याच्यामुळे सगळे विरोधी पक्ष एकत्र होईल आणि भाजपच्या विरोधात एक मोठं आव्हान त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न? देशातल्या विरोधी पक्षांची मोठ बांधून त्यांना एका छत्राच्या आणून मोदी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पवार साहेब हे सुरुवातीपासून आग्रही होते, आजही आहेत आणि राज्यामध्ये अनेक विरोधी पक्षाचे नेते येतात, त्यांच्यासोबत चर्चा करतात, मार्गदर्शन घेतात आणि देश पातळीवर ही विरोधी पक्षांची मोठ कशी बांधली जाईल ह्याच्यासाठी सविस्तर चर्चा होते. आता नितीश कुमारजी पुढे येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. खरं तर जे लोक भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत असतील त्यांना समर्थन आम्ही नक्कीच देऊ.
ज्यांची ज्यांची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या मनोवादी संस्कृतीच्या विरोधामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा लोकांना बळ देईल. भाजपने जो चित्रपट येतोय त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला आहे. खरं तर आमचे मित्र राम कदम यांनी पहिल्यांदा नव्हे तर ह्याच्या आधी अनेक वेळा चित्रपटांना विरोध दर्शवला, परंतु ते विरोध दर्शवल्यानंतर काही दिवसानंतर ते चित्रपट रिलीज होतात आणि ते सुपरहिटही होतात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. कालची जी सभा होती उद्धव ठाकरेंची, भाजपचा आक्षेप असा की त्या सभेत तेच मुद्दे आले आणि त्यामुळे बाकी पक्षांनी त्याचं काही कौतुक करण्याचं कारण नाही. वास्तविक मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर जिद्दीने घेतलेल्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला काहीतरी देता यावं ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची असायला पाहिजे होती. परंतु जवळपास 2.5-3 तासाचा वेळ त्यांनी पूर्णपणे म्हणजे त्यांचा बंड खरा कसा ह्याच्यामध्येच त्यांनी घालवला आणि महाराष्ट्राच्या बेरोजगारांची, शेतकऱ्यांची म्हणजे कुचुंबना झाली. मला वाटतं अशा प्रकारे मुख्यमंत्री महोदयांकडनं ही अपेक्षा नव्हती. आज शिवसेनेवर टीका करायची असेल जरूर करा, परंतु तुम्ही बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बोलत आहात आणि तुमच्याकडे बघत असताना जनता अपेक्षाने बघत होती, ह्याचं साधारण त्यांना भान राहायला पाहिजे होतं. तुम्ही एक गोष्ट आहे की भाजप सगळं कंट्रोल एकनाथ शिंदेला करतो असं म्हणणं आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडून आरोप केला जात आहे की उद्धव ठाकरेंना संपूर्णपणे कंट्रोल शरद पवारकडे रिमोट कंट्रोल दिला आहे. यावर कसं आहे? पवार साहेबांच्याकडे कंट्रोल आहे असं हे भारतीय जनता पार्टीने म्हणणं स्वाभाविक आहे, परंतु पवार साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आज जे पवार साहेबांवर आरोप करतात ते विसरले की देशाचे प्रधानमंत्री स्वतः बारामतीला आलेले आणि ते म्हणाले की पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारण शिकलो. आता देशाची सरकार देखील पवार साहेब रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून चालवतात का, असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे का? शिवाजी पार्क मैदानावर जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, तो तुमचा सहकारी पक्ष आहे, त्या दसरा मेळाव्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसं बघतं? कारण त्या दसऱ्या मेळाव्याला राजकीय महत्व देखील आहे. पुढच्या निवडणुका असतील किंवा पुढची वाटचाल असेल शिवसेना त्या माध्यमातून करणार आहे, राष्ट्रवादी कसं पाहतं त्या? शिवसेनेचा, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा पारंपरिक आहे, त्याला 56 वर्षाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे जेव्हा ते आमच्या मित्र आघाडीमध्ये नव्हते तेव्हाही एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही कुतूहलाने बाळासाहेबांचं भाषण ऐकत होतो रेडिओ आणि टीव्हीवर, आणि आजही तशाच पद्धतीने त्या मेळाव्याकडे आम्ही बघत होतो. तो मेळावा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा आहे, त्याच्यामुळे तिकडे उपस्थित असलेली जनता ही खऱ्या अर्थाने तळागाळातील शिवसेनेची होती आणि लोक स्वतःच्या नेत्याला ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि अडीअडचणीच्या प्रसंगाच्या वेळेला स्वतःच्या नेत्याच्या सोबत उभं राहण्यासाठी आले आणि निश्चितच हे बघून कोणालाही आनंद वाटेल. उद्धव ठाकरे यांचे कुटुंबियाला फोडण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यांचे काही कुटुंबाचे जवळचे लोक त्या मेळाव्यामध्ये दिसले आहेत. जे गेले होते त्यांनी अशी सूचना केली की सरकार बरखास्त करा आणि थेट निवडणुकीला जा. मला वाटतं अशी मागणी सुरुवातीच्या काळापासून आमच्या अजितदादांनी देखील केली आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी पण केली, परंतु आमची मागणी त्यांनी मान्य केली नाही. आता काल जे बाजूला बसले होते त्यांनी ते केली, तीच सूचना केली, ती तरी मागणी त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी मान्य करावी. त्यांचा प्रश्न वेगळा होता. त्यांचे जे बोलले की सरकार बरखास्त करा ना, शिंदे सरकारांना त्यांचा असा दावा बरखास्त करा म्हणजे निवडणुकीला जा ना, पुढे कोणाचे मान्य आहे. निवडणूक बरखास्त म्हणजे सरकार बरखास्त करून निवडणुकीला सामोरं जा, पुढे काय उगेले नंतर जनता ठरवेल ना. चलिए पूछिए. महेश भाई बूम थोड़ा आगे मेरा आप पूछो मैं जवाब दूंगा. कल जिस तरीके की भीड़ थी, पुलिस ने रिपोर्ट दिया है कि एकनाथ शिंदे की रैली में ज्यादा भीड़ थी, उद्धव ठाकरे की रैली में कम भीड़ थी. अब शिंदे के लोग कह रहे हैं कि ये शक्ति प्रदर्शन था और जनता ने तय कर दिया कि शिवसैनिक शिंदे के साथ.
शिवाजी पार्क की जो भीड़ थी वो स्वाभिमानी कार्यकर्ताओं की भीड़ थी, और बीकेसी के मैदान पे जो भीड़ थी वो लाई गई भीड़ थी, पैसे दे के लाई गई थी, मुर्गा खिला के लाई गई थी, दारू की बोतल पिला के लाई गई थी। ये सारा दिन चैनल ने दिखाया। बीकेसी मैदान के बगल में मुंबई विद्यापीठ का मैदान है। आज अगर सारे टीवी चैनल का अगर आप फोटो देखेंगे तो क्या क्या बोतलें वहां से बरामद हुई हैं, ये पूरा वहां से स्पष्ट रूप से दिखाई दे रहा है। अगर बीकेसी के मैदान की भीड़ निष्ठावंत शिवसैनिक की होती तो मुख्यमंत्री महोदय के भाषण को आधा छोड़कर वहां से लोग नहीं निकलते। दूसरा सवाल ये है कि लगातार जो आरोप लग रहे थे, एकनाथ शिंदे की तरफ से कहा गया कि उद्धव ठाकरे के रैली में भीड़ जुटाने के लिए एनसीपी और कांग्रेस ने पूरी ताकत झोंक दी और एनसीपी के कार्यकर्ताओं ने जाकर के भीड़ बनाई। पूरी तरह से गलत बात है। एनसीपी का किसी प्रकार का कोई योगदान शिवाजी पार्क की रैली में नहीं था। एक राजनीतिक पार्टी है हम, और शिवसेना का मेरे ख्याल से 56 साल का दसरा मेड़ावा का उनका एक परंपरा है, और पहले भी हम टीवी चैनल के माध्यम से देखते थे, कल भी हमने टीवी चैनल पे देखा। बात फर्क इतना ही है कि कल एक की जगह 2 रैलियां हुई। दूसरा एक महत्वपूर्ण सवाल ये है कि लगातार आप लोगों पर आरोप एकनाथ शिंदे की तरफ से किया जाता रहा कि हमने बार बार कहा उद्धव ठाकरे को कि आप एनसीपी और कांग्रेस का साथ छोड़ दीजिए। पुराने क्लिप्स चलाए गए कि जब बाला साहब ने कहा कि एनसीपी के साथ जाने से बढ़िया है हम अपनी दुकान और शटर बंद कर देंगे, फिर भी उद्धव ठाकरे एनसीपी और कांग्रेस के साथ बैठे। देखिए 2019 में जब महाविकास आघाड़ी बनी तो महाविकास आघाड़ी बनने के लिए शिवसेना ने भारतीय जनता पार्टी का साथ किस मसले पे छोड़ा, ये बात मेरे ख्याल से उद्धव ठाकरे साहब बहुत बार बता चुके हैं। और यहाँ पे आने के बाद क्योंकि सरकार बनने को भी थोड़ा समय लगा, विभिन्न विचारधारा के पक्ष हैं, साथ में कैसे काम करेंगे, और इसीलिए कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाया गया और उस कॉमन मिनिमम प्रोग्राम के तहत सरकार चली। बीच में 2 साल कोरोना का काल आया, उस कोरोना काल में भी काफ़ी अच्छा कोऑर्डिनेशन तीनों पार्टियों में रहा और सरकार ने महाराष्ट्र को और मुंबई को कोरोना की जो बाधा थी उसमें लोगों को अच्छी राहत दे सके। सरकार आप चला रहे थे, यह आरोप था कि सरकार एनसीपी चला रही थी और सारा पैसा और फंड एनसीपी को दिया जा रहा था ताकि शिवसेना के कैंडिडेट को और विधायकों को गिराया जाए, इसलिए उन्होंने शिवसेना छोड़ी। ये एक झूठा आरोप पिछले 100 दिनों से हम सुन रहे हैं, लेकिन इस आरोप की पुष्टि कहीं से नहीं हो रही। विधायकों को दिया गया पैसा उनकी जेब में नहीं डाला जाता, वो कलेक्टर को दिया जाता है। सरकारी अलग अलग योजना का जो पैसा होता है ठेकेदार की जेब में नहीं जाता, उसका टेंडर किया जाता है और उसके लिए उस इलाके के विधायक की मंजूरी होती है कि हमारे इलाके में पानी चाहिए, ब्रिज चाहिए, सड़क चाहिए या गटर चाहिए, जो भी है। तो इस प्रकार का आरोप करना कि सारा काम कांग्रेस और एनसीपी के विधायकों के खेमे में हो रहा था, ये पूरी तरह से गलत है। ये सिद्ध भी हो चुका है क्योंकि यहाँ पे मीडिया ने ही पूरी लिस्ट दिखाई थी कि शिवसेना के विधायकों को कितना फंड मिला, कांग्रेस के विधायकों को कितना फंड मिला और एनसीपी के विधायकों को कितना फंड मिला। तो ये बेबुनियाद आरोप मुझे लगता है कि कल बीकेसी के मैदान पे लगाए गए, लेकिन आरोप सुनने वाले कौन थे? सुनने वाले खुद मददुंद थे, तो शायद उन्होंने आरोप किया और हवा में वो आरोप चले गए। महेश भाई, आपने कहा कि मुर्गा खिलाया गया, दारू पिलाया गया, तो जैसे मैं टीआरएस के एक नेता का वीडियो देखा, क्या उस तरीके से शिंदे ग्रुप के भी इस तरह के वीडियो सामने आ पाए हैं क्या? उस बारे में कुछ बता पाएंगे? आज जो मैंने टीवी चैनल पे देखा, बीकेसी के बगल में मुंबई विद्यापीठ के मैदान में बोतलें पाई गई, ये मैंने कहा। और जहाँ पे जो आए थे वो किस प्रकार से आए थे, कौन सी हालत में आए थे, वो कल रात को टीवी चैनल ने सब दिखाए हैं। यूपी बिहार के मजदूरों को भी लाया गया था गुमराह करके, उस बारे में थोड़ा बताइए। वो भी आपके टीवी चैनल ने कल दिखाया कि उत्तर प्रदेश और बिहार बंगाल के मजदूरों को बस में ठूस कर उनको बोला गया कि मुंबई दर्शन देखने जाना है, साईं बाबा दर्शन करने जाना है, दसरा का रावण दहन का कार्यक्रम देखने जाना है। उनको तो पता भी नहीं था कि यहाँ पे एक प्रकार की राजनीतिक रैली चल रही है। इस बार चलिए आपने दशहरा रैली को साथ दे लेंगे, क्या यहाँ से भी आगे एनसीपी और शिवसेना का साथ रहेगा? क्या एनसीपी ने बीजेपी की जगह ले ली है शिवसेना उद्धव गुट के संबंध में? शिवसेना के विधायक श्री रमेश लटके जी के देहांत के बाद उनकी जगह पे शायद ऋतुजा रमेश लटके खड़े होने वाली है। ये जगह शिवसेना के कोटे में है
उसको पूरा समर्थन एनसीपी ने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने दिया है, हमारे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल साहब ने दिया है। आज उसकी हमने घोषणा की है। एक दूसरा सवाल इसी में एक अभिषेक बाबू, एक एडिशन, क्या ये शुरुआत की सियासत में आप फॉर्मली एनसीपी और शिवसेना का गठबंधन होगा तमाम चुनावों को लेकर? एनसीपी और शिवसेना और कांग्रेस का गठबंधन 2019 में हुआ, लेकिन कांग्रेस और एनसीपी का गठबंधन 1999 से शुरू है। तो इसीलिए 2019 का जो फॉर्मूला था, आने वाले समय में भी जहां जहां भारतीय जनता पार्टी को रोकने के लिए इन ताकतों को एक साथ आना चाहिए, कांग्रेस हो, एनसीपी हो, शिवसेना एक साथ आएंगी और भारतीय जनता पार्टी का मुकाबला करेंगी। एक सवाल और है कि राहुल गांधी महाराष्ट्र में जब आएंगे, जब भारत जोड़ो, एनसीपी क्या कांग्रेस के साथ उस यात्रा में शामिल होंगे? राहुल गांधी जी का भारत जोड़ो अभियान उनकी पार्टी को सक्षम करने के दृष्टिकोण से है। हमारी पूरी बेस्ट विशेस हमारे राहुल गांधी जी के साथ में है और चाहते हैं कि उनका ये कार्यक्रम अच्छी तरह से सक्सेसफुल हो। राहुल गांधी की यात्रा के साथ कदम से कदम मिलाकर एनसीपी के कोई कार्यकर्ता या फिर कोई नेता दिखेंगे? ऐसा कोई प्रस्ताव नहीं है और वो उनके पार्टी का अंदरूनी मसला है। जैसे हमारी पार्टी के भी अलग अलग रैलीज और वो चलते रहते, तो पार्टी का कैडर, जैसे कल दसरा मेला हुआ तो वहाँ पे भी कोई शिवसेना की रैली में हमारा एनसीपी का नहीं गया था। तो मुझे नहीं लगता ऐसा कोई प्रस्ताव है। और वैसे भी भारत जोड़ो अभियान कांग्रेस का एक इंटरनल प्रोग्राम है जिसके अंदर वो अपनी पार्टी को मजबूत कराने के लिए कर रहे हैं। हमारी शुभकामना उनके साथ है।